AI जनरेटेड लक्ष्मीकांत बेर्डे आपल्याला झपाटलेला 3 मध्ये बघायला मिळणार आहेत। हे ऐकायला सुखद आणि इमोशनल वाटतंय। प्रत्येक मराठी माणसासाठी त्यांचं नावच पुरेसं आहे, कारण त्यांनी प्रत्येक माणूस हयात असताना आणि गेल्यानंतर सुद्धा कमावलाय। इंडस्ट्रीमध्ये कित्येक लोक येतात आणि जातात, पण त्यांच्या प्रति लोकांचं असलेलं अनकंडिशनल प्रेम हे फार क्वचित बघायला मिळतं। अशा कलाकाराला महेश कोठारे पडद्यावरती घेऊन येत आहेत। आपण त्यांचं काम बघितलंय। मराठी सिनेमात टेक्निकल रिव्होल्यूशन आणण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। पण हयात नसलेलं कॅरेक्टर पूर्णपणे डेव्हलप करणं हे कॉम्प्लिकेटेड आणि चॅलेंजिंग असणार आहे। त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, बॉडी लँग्वेज, कॉमिक टायमिंग सर्व काही आपण एकदम बारकाईने ओळखून आहोत। त्यामुळे महेश कोठारेंवर आपल्या सर्वांच्या भावनांचं ओझं सांभाळण्याची खूप मोठी जबाबदारी आहे। बाकीच्या इंडस्ट्री जसं सदन सिनेमा आणि हॉलिवूड यांनी नुकतंच AI कॅरेक्टर डेव्हलप करायला आणि त्याला यूज करायला सुरुवात केली आहे। उदाहरण द्यायचं झालं तर मल्याळम इंडस्ट्री मधले मोमोटी, जे आता 72 वर्षांचे आहेत, त्यांना एका सिनेमात 30 वर्षाचं दाखवलं जाणार आहे, पण फिजिकली ते एका सुद्धा सीन मध्ये नसणार आहेत। अशी बरीच उदाहरणं आपल्याला समोर चालून बघायला मिळतील। अभिमानाची गोष्ट ही आहे की याला इनिशियली अडॉप्ट करण्यामध्ये